कामगार मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि खरं तर तुम्हाला दिवाळी बोनस मिळाय पाहिजे होता, पण जी बोगस बांधकाम कामगार नोंदणी झालेली आहे त्याच्यामुळे ओरिजिनल बांधकाम कामगारांना या ठिकाणी दिवाळी बोनस मिळत नाहीत। पण तरीही जरी तुम्ही कोणता क्लेम केलेला असेल किंवा तुमचं काही क्वेरी असेल ज्यामध्ये तुम्ही नवीन नोंदणी केलेली असेल किंवा रिन्यूअल केलेलं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी स्टेटस आहे तो लॉग इन करता येत नाही, पाहता येत नाही। त्याचबरोबर तुम्ही एखादा क्लेम केलेला असेल, यामध्ये तुम्ही शिष्यवृत्तीचा करा किंवा कोणताही करा। आता हा क्लेम जर रिजेक्ट झाला असेल किंवा तो क्लेम केला त्यामध्ये जे बँक अकाउंट ॲड करायचं होतं ते चुकीचं ॲड झालं, IFSC कोड आहे तो चुकीचा आहे, बँक अकाउंट नंबर आहे ते चुकीचं आहे, अशा पद्धतीचे एरर असू द्या, त्रुटी असू द्या। त्याचबरोबर या ठिकाणी काही जणांनी अपडेट येण्यापूर्वी 1 रुपयाचे चलन जे आहे ते भरलेलं आहे आणि ते पेमेंट होऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं जो काय स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह झालेला नाही आहे। एवढंच नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही इसेन्शियल किटसाठी ऑनलाईन अप्लाय करताना त्रुटी येत आहेत, एरर येत आहेत, सेफ्टीसाठी करताना सेम टू सेम तेच येते आणि हाऊसहोल्ड आयटम किट असू द्या, तर या सर्वांसाठी तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम येतोय। तर मित्रांनो, काळजी करायची गोष्ट नाही आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही एरर आहे तो एरर सॉल्व्ह होणार आहे। फक्त हा व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि सर्वात प्रथम ऑफिशियल अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येतो, त्याच्यामुळे या ठिकाणी व्हिडिओला हाईप करायला मात्र तुम्ही विसरू नका। तर या ठिकाणी तुम्हाला पहिलं काय करायचं आहे, mahabocw.in ही वेबसाईट आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या वेबसाईटवरती यायचं आहे। आता इथं वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इतर हा ऑप्शन आहे, याच्यावरती खाली अभिप्राय फॉर्म हा फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे। बघा तुम्ही इथं पाहू शकता, इतरमध्ये यायचं आहे आणि इतरमध्ये आल्यानंतर इथं अभिप्राय फॉर्म आहे, तर याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुमच्यासमोर हा फॉर्म आलेला आहे। आता हा काय फीडबॅक फॉर्म नाही आहे हे लक्षात ठेवा, तुमच्या समस्या आहेत त्या समस्या काय आहेत, एरर काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि तुम्हाला त्याचं उत्तर देण्यासाठी या ठिकाणी हा फॉर्म आहे। आता हा फॉर्म कशाचा आहे, याच्यामध्ये काय भरायचं आहे काय नाही भरायचं आहे याच्याबाबतची माहिती मी तुम्हाला इथं सांगणार आहे। व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून घ्या, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तुम्ही इथं पाहू शकताय, या फॉर्ममध्ये तुम्हाला इथं जो काय कामगार आहे त्याचा आधार नंबर टाका, पोचपावती नंबर टाका किंवा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर कामगाराचं जे काही नाव आहे ते पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे। कामगाराचं नाव टाकलं त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकला की मोबाईल नंबर तुम्ही स्वतःचा टाकू शकता किंवा इतराचा सुद्धा टाकू शकता। आता स्वतःचा टाकला तर इथं मोबाईल नंबर कोणाचा आहे यावरती क्लिक केलं चूजवरती की स्वतःचा आहे की इतराचा आहे हे तुम्हाला टाकायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी नोंदणी करताना जो नंबर दिला आहे तोच नंबर या ठिकाणी टाका आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा आहे त्याच्यामुळे स्वतः निवडायचं आहे। यानंतर तुमचा जो काय जिल्हा आहे तो जिल्हा कोणता आहे, तर यामध्ये तुमचा जो पण आहे तो जिल्हा निवडून घ्या। आता मी एक उदाहरण म्हणून नागपूर निवडला, तुमचा जो तालुका आहे ते तालुका तुम्हाला निवडायचा आहे। या ठिकाणी तालुकावरती क्लिक केलं की अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे तालुके आहेत ते सगळे इथं आलेले आहेत। तर त्याच्यानंतर फीडबॅक आहे तो फीडबॅक तुम्हाला इथं द्यायचा आहे। आता हा फीडबॅक म्हणजे नेमकं काय, तर प्रतिक्रिया आहे ती कशा संबंधी आहे, तुम्हाला राग आला आहे कशा संदर्भात आलेला आहे, तर ह्याचं फीडबॅक तुम्हाला द्यायचं आहे। आणि हा फीडबॅक दिल्यानंतर तुम्हाला जो पण एरर येतोय त्याच्यावरती त्यांची पुन्हा वापस फीडबॅक तुम्हाला भेटणार आहे। आता यासाठी तुम्हाला चूजवरती क्लिक करायचं आहे। आता तुमचा जो फीडबॅक आहे किंवा जे काय एरर आहे तो कशा संदर्भातला आहे, नवीन नोंदणी केलेली आहे त्याच्या संदर्भातला तुमचा काय क्वेश्चन असेल तर नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन निवडा। त्याच्यानंतर तुम्ही रिन्यूअल आहे तर त्याच्या संदर्भात काही क्वेश्चन असतील तर ते निवडा। जर तुमचं एखादा क्लेम केलेला असेल तर त्याच्या संदर्भात काही क्वेश्चन असेल तर क्लेमवरती किंवा लाभ आहे त्याच्यावरती निवडायचं आहे। यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर प्रतिक्रिया श्रेणी फीडबॅक जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी काय आहे हे लक्षात ठेवा। इथं पहा, इथं चूजवरती क्लिक केलं की रिगार्डिंग रजिस्ट्रेशन अँड रिन्युअल क्वेरीज, म्हणजेच तुमचं नोंदणी असू द्या किंवा नूतनीकरण आहे ह्याच्या संदर्भातलं काही प्रश्न असेल
तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे एखादं तुम्ही नोंदणी केली आणि 1.5 वर्ष झालं, 6 महिने झालं तो ॲक्टिव्हच नाही आणि पेंडिंग पण नाही आहे किंवा रिजेक्टही नाही आहे, काय त्याचा रिव्ह्यूज होत नाही आहे, जसंच्या तसंच ते पेंडिंगच दाखवत आहे किंवा काहीही असू द्या. तर त्याच्या संदर्भातलं काही क्वेश्चन असेल, पेंडिंग आहे, ॲक्सेप्ट आहे, हे रिजेक्ट आहे, तर त्यासाठी तुम्हाला हे पहिला ऑप्शन आहे तो निवडायचा आहे. याच्यानंतर लॉग इन करताना तुम्हाला म्हणजे स्टेटस पाहायचा आहे तुमचा काय आहे, त्यासाठी लॉग इन करावं लागतं. लॉग इन करताना एरर येतो आहे, त्रुटी येते, त्या संदर्भात तुम्हाला हा लॉग इन एरर आहे तो निवडायचा आहे. यानंतर इथं तुमचं बँक अकाउंट IFSC कोड आहे, खाते नंबर आहे, ते चेंज करायचं आहे किंवा चुकीचं टाकले तर त्याच्या संदर्भातलं काही क्वेरीज असेल तर हे निवडायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुमचं पेमेंट आहे ते आलंच नाही आहे, एखादा क्लेम केलेला आहे तो अप्रूव्हल झालेला आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा शिष्यवृत्तीचा क्लेम केलेला आहे किंवा इतर कोणताही क्लेम केलेला आहे आणि ते पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले नाही आहेत, म्हणजे DBT झालेलं नाही आहे, त्यासाठी पेमेंट डिस्टर्बन्समेंट आहे, त्याच्या संदर्भातलं जो काही इश्यू आहे तो निवडायचा आहे, म्हणजे पेमेंट वितरण समस्या हा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत मी हे 4 ऑप्शन सांगितले, ह्यापैकी कोणताही तुमचा त्रुटी नसेल तर काय करायचं आहे, ऑदर आहे ते 5 नंबरचा ऑदर निवडायचं आहे. आता हा 5 नंबरचा जे ऑदर आहे ते कोणी निवडा, जर तुम्हाला इसेन्शियल किट किंवा सेफ्टी किट आहे किंवा हाऊसहोल्ड आयटम किट आहे, ह्याच्या संदर्भात तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर इथं इतरमध्ये तुम्हाला निवडायचं आहे. समजा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठला एखादा स्टॉक आहे तो अवेलेबल नाही आहे किंवा स्टॉक अवेलेबल आहे पण या ठिकाणी तुम्हाला अपॉइंटमेंट आहे, त्या अपॉइंटमेंट डेट आहेत ते अवेलेबल नाही आहेत, स्टॉक आहे फुल झालेला आहे, किंवा तुम्ही सेफ्टी किटसाठी अप्लाय करताय एरर येतो आहे, इसेन्शियलसाठी अप्लाय करताय एरर येतो आहे, किंवा तुम्ही हाऊसहोल्ड आयटम किटसाठी अप्लाय करताय तिथं तुम्हाला एरर येतो आहे, म्हणजे अपॉइंटमेंट घेताना तुम्हाला 100% एरर येतो आहे. तो एरर कोणताही असो त्यासाठी 5 नंबरचा ऑप्शन आहे अदर, तो निवडायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं फीडबॅक आहेत त्याचा डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. आता भरपूर कामगार म्हणतात आम्हाला दिवाळी बोनस मिळत नाही, का मिळत नाही, तुमचा अधिकार आहे, व्यवस्थितपणे तुम्ही इथं त्यांना फीडबॅक द्यायचा आहे. आम्हाला 5,000 रुपये आमचा अधिकार आहे दिवाळी बोनस, आम्ही ओरिजिनल बांधकाम कामगार आहे आणि त्यासाठी आम्हाला आमचा दिवाळी बोनस मिळायलाच पाहिजे. तुमचं जे पण रोष आहे कामगार संघटनेसंदर्भात किंवा दलालांसोबत म्हणा किंवा ह्या पूर्ण मंडळाशी संबंधित असू द्या, काय तुमचा प्रश्न आहे, जो रोष आहे, ज्या समस्या आहेत, 2000 कॅरेक्टर लिमिट आहे, टाका. जेवढ्या सूचना तुम्हाला मंडळाला देता येईल तेवढ्या सूचना तुम्ही इथं द्यायच्या आहेत. किंवा तुमचा प्रॉब्लेम येतो आहे की बाबा आम्हाला अपॉइंटमेंट घेता येत नाही आहे, का घेता येत नाही आहे त्याच्या संदर्भात क्वेश्चन टाका. किंवा क्लेम आलेले नाही आहेत, एवढं टाईम झाला आणखी आलेलं नाही आहे, रिव्ह्यू दिलेलं नाही आहे, कोणता एजंट आहे तो तुम्हाला पैसे मागतो आहे त्याच्या संदर्भात इथं फीडबॅक द्या. यानंतर WFC ऑफिसमधला एखादा कामगार अधिकारी असेल तो तुम्हाला पैसे मागतो आहे किंवा तुमचा क्लेम देतो, आम्हाला एवढं द्या तेवढं द्या, एजंट आहे ते पैसे मागतायत, त्याचा नंबर, त्याच्या संदर्भात. तर या ठिकाणी जो आहे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी फीडबॅक तुम्हाला द्यायचं आहे आणि फीडबॅक देऊन तुम्हाला या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं आहे. कामगार मित्रांनो, हे झालं सर्वांसाठी, पण खरंच तुम्ही ओरिजिनल बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की बाबा दिवाळी बोनस मिळायलाच पाहिजे तर तुमचा जो पण प्रश्न आहे तो तुम्ही टाका. त्याचबरोबर पुन्हा वापस फॉर्म भरायचा आहे. फॉर्म वापस उघडला की तुमचा सगळं जे काय नाव आहे ते सगळं टाकायचं आहे आणि इथं तुमचा मोबाईल नंबर आहे तो तुमचा नाही आहे, तुमच्या फॅमिली मेंबरचा टाकायचा आहे आणि इतर निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं 5 नंबरमध्ये ऑदर निवडायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा फीडबॅक द्यायचा आहे. आता इथं फीडबॅक दुसरा फॉर्म भरून तुम्ही द्यायचा आहे, मोबाईल नंबर दुसऱ्याचा यूज करा आणि इथं फीडबॅक काय विचारायचं आहे. या ठिकाणी तुम्ही जर ओरिजिनल बांधकाम कामगार असाल तर #दिवाळी बोनस एवढं तुम्हाला फीडबॅक द्यायचं आहे. तर पाहूया मित्रांनो, आपल्या चॅनलवरती 20,000च्या आसपास सबस्क्रायबर आहेत, त्यामध्ये 10 ते 15,000 लोकांनी जरी समजा एक 5,000 लोकांनी जरी #दिवाळी बोनस ही मला कमेंट केली किंवा या ठिकाणी यांना फीडबॅकमध्ये #दिवाळी बोनस म्हणून टाकलं की त्यांच्या निदर्शनात येणार आहे की #दिवाळी बोनस हे सगळ्यांकडून आम्हाला रिप्लाय येतोय, काय येतोय, कुठून येतोय, काय नेमकं विषय का चालू आहे, त्यासाठी त्यांच्या निदर्शनात आलं की बाबा हे ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत आणि दिवाळी बोनस मिळावा ह्यासाठी हे थोडक्यात एक ऑनलाईन आंदोलनच करत आहेत. त्याच्यामुळे
त्यावरती पुढच्या वर्षी का होईना विचार केला जाईल। आणि या दिवाळीच्या निमित्ताने मी तुमच्यापाशी एक आशा व्यक्त करतोय की तुम्ही कमेंट करचाल #दिवाळी बोनस, आणि हा दुसरा फॉर्म आहे तो भरून तुम्ही #दिवाळी बोनस म्हणून तुम्ही या ठिकाणी रिव्ह्यू आहे, फीडबॅक आहे, तो तुम्ही मंडळाला द्या, जेणेकरून 1000-2000 लोकांनी जरी हा हॅशटॅग चालवलं तर त्यांना विचार पडेल की 1000-2000 लोक कुठल्या ठिकाणून येतात बाबा, ह्या चॅनलवरून जात आहेत, ते विचार करायला भाग पडतील। आणि भविष्यात जर आपण या ठिकाणी तुमच्यासाठी जर या ठिकाणी मंडळापाशी जाऊन जर क्वेश्चन केला की बाबा आमचा दिवाळी बोनस आम्हाला द्या, तर त्यांना विचार करावा लागेल। कारण आपण या ठिकाणी ऑलरेडी यावर्षी 2025 मध्ये #दिवाळी बोनस म्हणून 2000 लोकांनी तर कमीत कमी पार्टिसिपेशन केलेलं आहे। आणि पुढच्या वर्षी जर आपण त्या ठिकाणी जर गेलो तर त्या वर्षी त्यांना दिवाळी बोनस द्यायला भाग पडेल। कारण मागच्या वर्षी आपण म्हणजे ह्या 2025 मध्ये #दिवाळी बोनसचा ट्रेंड चालवला आहे।